नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत अमृत योजना म्हणजेच अटल मिशन फॉर रेज्युएशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. ही योजना नक्की काय आहे आणि ही योजना नक्की कधी सुरू झाली होती याची एक थोडक्यात माहिती घेऊया. तर अमृत योजना तर पहा, अमृत योजना म्हणजेच अटल मिशन फॉर रेज्युएशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन AMRUT, त्यालाच शॉर्ट फॉर्म अमृत असं म्हटलं जातं. ही योजना 25 जून 2015 रोजी देशभरामधील 500 निवडक शहरांसाठीच सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये 60% शहरी लोकसंख्या समाविष्ट आहे. या 500 शहरांसाठी अटल मिशनचं लक्ष हे मूलभूत पायाभूत सुविधा वाढवणं होतं. निवडक शहरांसाठी शहरी सुधारणांची अंमलबजावणी करणं होतं. पाणी पुरवठा, सिवरेज, ड्रेनेज, हिरवीगार जागा, मोटारी नसलेली वाहतूक आणि यांच्या क्षमता वाढवून शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही अमृत योजना आणण्यात आली होती. अमृत 2.0 ही योजना काय होती? तर ही योजना 1 ऑक्टोबर 2021 रोजी 5 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2021-22 पासून ते 2025-26 या कालावधीसाठी अमृत 1 लॉन्च करून ती सुरू करण्यात आली होती. देशभरातील 500 शहरांमधून सुमारे 4900 वैधानिक शहरांना पाणी पुरवठा करण्याचं लक्ष्य होतं. तसंच सार्वत्रिक कव्हरेज आणि अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या या 500 शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचं कव्हरेज सुद्धा उद्दिष्ट होतं. छोटी शहरं आणि ही महत्त्वाची मोठी शहर. अमृत 2.0चं उद्दिष्ट होतं सिटी वॉटर बॅलन्स प्लॅन विकसित करून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणं, त्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणं, जलसाठ्यांचं पुनरुज्जीवन करणं, जलसंवर्धन करून पाण्याच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देणे, पाण्याचं रिसायकल करून तेच पाणी वापरायला, पाण्याचं हे जास्तीत जास्त पाणी वापर कसा होईल याकडे लक्ष देणं, पाण्याची रिसायकल करणं आणि त्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेला चालना देणं. मिशनमध्ये गैरमहसुली पाण्याची कपात, शहरी नियोजन, शहरी वित्त बळकट करणे इत्यादींद्वारे नागरिकांचं, शहरांमधल्या नागरिकांचं जीवन सुलभ करण्याचा अजेंडा सुद्धा या अमृत योजनेमध्ये होता. अमृत 2.0 ही योजना सुरू केली 21-22 पासून. त्याचे घटक कोणकोणते? तर पाण्याचं न्याय्य वितरण झालं पाहिजे, सांडपाण्याचा पुनर्वापर, स्रोतांचं मॅपिंग करायचं, शहर नगरांमध्ये निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी जल सर्वेक्षण करायचं, पाण्याच्या क्षेत्रामध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा, जागतिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी किंवा पाण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून जागतिक तंत्रज्ञानाचा वापर ह्या शहरांमध्ये करायचा आणि त्या दृष्टीनं पाणी हे घालायचं. पाण्याचा अधिकाधिक वापर केला पाहिजे आणि ते वाया जाणारं पाणी अधिकाधिक उपयोगात आणणं आणि त्याचं जल पुनर्भरण पुनर्वापर जास्तीत जास्त करणं हे उद्दिष्ट होतं. माहिती, शिक्षण आणि दळणवळण, इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशनद्वारे जलसंधारणाची माहिती, जनजागृती करण्यात येणार होती. अमृत 2 योजनेची स्थिती काय? तर या योजनेसाठी एकूण खर्च हा मार्च 2023 पर्यंत झालेल्या प्रकल्पांसाठी जवळजवळ 2,99,000 कोटी एवढा खर्च सरकारने केलेला, त्यासाठी तरतूद करून ठेवण्यात आली. आता या अमृत योजनेचा प्रभाव नक्की कोणाकोणावर पडणार आहे? तर अमृत योजनेने महिलांच्या जीवनावर एक सकारात्मक परिणाम होणार. पाणी आणण्याचा प्रयत्न कमी झाल्यामुळे महिला त्यांच्या त्या वेळेचा सदुपयोग करून त्यांचा जो उत्पादनक्षम मार्गाने ती वेळ वापरतील. त्यामुळे सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा आणि रोगांचा भार सुद्धा यामुळे कमी होणार आहे. आता या योजनेपुढील आव्हानं कोणती आहेत? तर योजनेची अंमलबजावणी होऊन ही दरवर्षी 2 लाख लोक हे अपुरं पाणी, स्वच्छता किंवा अस्वच्छतेमुळे मरतात. असुरक्षित पाणी आणि स्वच्छतेमुळे 2016 मध्ये भारतातील रोगांचा भार हा चीनच्या तुलनेत प्रति व्यक्ती 40 पट होता. असुरक्षित पाणी, अस्वच्छतेमुळे आणि असुरक्षित पाण्यामुळे त्यात थोडीशी सुधारणा दिसून येते ही योजना सुरू केल्यापासून.
नीती आयोगानं सुद्धा असं अहवालात म्हटलंय की जवळजवळ 21 प्रमुख शहरांमध्ये त्यांचे भूजल कमी करतील आणि 2030 पर्यंत भारतातील 40% लोकसंख्येला पिण्याचं पाणी उपलब्ध होणार नाही त्यावेळेस. त्यासाठी ही योजना ही केलेली. जवळपास 31% भारतीय कुटुंबांमध्ये पाईपद्वारे पाण्याचा अभाव आहे आणि 67.3% पाईप हे सिवरेज सिस्टीमला जोडलेलेच नाहीत. भरपूर ठिकाणी ही सगळी आव्हानं आहेत या योजने पुढील, की 2030 पर्यंत जी लोकसंख्या वेगानं वाढत चालली त्यातल्या 40% लोकांना पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध होईल की नाही याबद्दल आशंका आहे. त्या अंमलबजावणीमधील आव्हानं आहे तर राज्य प्रकल्प नियमित निधी हा सगळ्यांना देऊन असूनही बिहार, आसाम सारख्या राज्यांनी अद्याप हा प्रकल्प पूर्ण करणे किंवा PPP मॉडेलचा वापर करणं अजून बाकी आहे. राज्यांनी तो किंवा त्या कार्यक्षमतेनं तो प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे बहुतेक राज्यांमध्ये 50% कमी अंमलबजावणी पूर्ण झालेली. याची व्याप्ती काय आहे योजनेची, तर योजनेमध्ये सर्वांगीण दृष्टिकोनाऐवजी प्रकल्प केंद्रित दृष्टिकोन समाविष्ट करण्यात आलेला आहे. अमृत आणि स्वच्छ भारत मिशन सारख्या इतर योजनांमधील ओव्हरलॅपमुळे निधी वाटपाची आव्हानं, विशिष्ट नागरिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी कामाचा ताण वाढू शकतो. अमृत 2.0 हे केवळ पाणी आणि सिव्हरेजमध्ये स्थलांतरित झाल्यापासून हवेच्या गुणवत्तेचा बिघाड कायम राहिल्याने स्वच्छ राष्ट्रीय वायू सुद्धा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे अमृत 1.0 मधील हवेच्या गुणवत्तेचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. स्थानिक प्रकल्प राबवण्यासाठी आर्थिक संसाधनांमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. सर्वांगीण दृष्टिकोनात हवामानातील बदल, पर्जन्यमानाचं स्वरूप, विद्यमान पायाभूत सुविधा लक्षात घेता शहरी जल व्यवस्थापन विकसित होत असलेल्या या आव्हानांना सामोरं जाणं हे अमृत योजनेपुढील ही आव्हानं आहेत. या योजनेसाठी निसर्गावर आधारित उपाय, लोककेंद्रित दृष्टिकोन, स्थानिक स्वराज्य संस्थांना सशक्त बनवणारी सर्वसमावेशक कार्यपद्धती आवश्यक आहे. यामध्ये सामुदायिक सहभाग पण गरजेचा आहे. स्वयंसेवी संस्था, निवासी संघटना, सामुदायिक गटांच्या सहभागाला प्रोत्साहन देणं, तळागाळातील लोकांकडून कल्पना, अभिप्राय मागून गृहनिर्माण योजनांची परिणामकारकता वाढू शकते. ज्या यशस्वी स्टडीमध्ये स्वच्छता आणि लक्षणीय सुधारणा केली गेली त्यांचा अभ्यास करणं गृहनिर्माण उपक्रमांमध्ये आव्हानांना तोंड देण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकतात. डहाणू तालुक्यामध्ये सर्वांसाठी पाणीची उपलब्धता हा उद्देश स्थानिक आदिवासींना पिण्यायोग्य पाण्याची उपलब्ध करून देणं हा आहे. आरोग्य आणि गृहनिर्माण समस्यांशी संबंधित विशिष्ट संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण केंद्र स्थापन केल्याने नाविन्यपूर्ण उपाय व तंत्रज्ञानाला चालना मिळू शकते. धन्यवाद.